वळूयात पुढच्या बातमीकडे। 30 तारखेला होणाऱ्या महाविकास आघाडीच्या बैठकीला वंचित बहुजन आघाडी उपस्थित राहणार आहे। 2019च्या मतांच्या टक्केवारीनुसार वंचित जागांची मागणी करणार असल्याची माहिती देखील सूत्रांनी दिलेली आहे। अभिषेक मुठाळ आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देतात। अभिषेक, 30 तारखेला होणाऱ्या महाविकास आघाडीच्या बैठकीला वंचित जरी येणार असलं तरी देखील त्यांचं म्हणणं 2019च्या मतांच्या टक्केवारीनुसार जागांची मागणी करणार असल्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचली आहे। किती जागांवरती दावा यावेळेला केला जाऊ शकतो? यामध्ये जर का बघायचं तर एकूण 2019ची जी ताकद होती ती जवळपास 60% जवळपास लोकसभेमध्ये वंचितला ही मतं आपल्याला मिळताना पाहायला मिळालेली होती। यामध्ये जर का बघायचं तर 30 तारखेच्या बैठकीमध्ये एकूण असं कळतं आहे की महाविकास आघाडीकडनं 2 जागांची ऑफर जी आहे ती वंचित आघाडीला करण्यात आलेली आहे। मात्र सध्याचं जर का एकूण राजकारण बघायचं तर मोठ्या प्रमाणात आपल्याला पक्षांमध्ये या फूट पाहायला मिळते आहे। शिवसेनेमध्ये देखील आपल्याला मोठी उभी फूट दिसते आहे, राष्ट्रवादीमध्ये देखील मोठी उभी फूट दिसते आहे, ज्यामध्ये राष्ट्रवादीकडनं 10 जागा लढवण्या संदर्भात आपल्याला गोष्टी समोर येताना दिसत आहे। आणि अशाच परिस्थितीमध्ये वंचितकडला 2 जागा ह्या कशा काय हा देखील प्रश्न जो आहे तो निर्माण होतो। आणि त्यामुळेच वंचित कडनं देखील या संदर्भात जी आमची ताकद आहे, ज्या प्रकारची ताकद आहे त्याच प्रकारच्या संदर्भात आम्ही जागांची मागणी जी आहे ती करू असं देखील सूत्रांच्या हवाल्याने आपल्याला कळतं आहे। यामध्ये जर का बघायचं तर मोठ्या प्रमाणात ज्या सभा आहेत त्या प्रकाश आंबेडकरांच्या आपण मागील काही दिवसात बघितल्या, मोठ्या प्रमाणात त्याला गर्दी देखील होताना पाहायला मिळालेली आणि त्यामुळेच कुठंतरी वंचितची ताकद देखील महाविकास आघाडीला कळली आहे असे जे गोष्टी आहेत त्या देखील आपल्याला समोर येताना दिसत आहे। त्यामुळेच एकूण 2 जागांपेक्षा अधिकची मागणी जी आहे ती वंचितकडनं 30 तारखेला होणाऱ्या बैठकीमध्ये करताना पाहायला मिळू शकते। आणि यात एकूण जर का बघायचं तर सीपीआय असेल त्यांच्याकडनं 2 जागांची मागणी आहे, वंचितकडनं देखील अधिक जागांची मागणी होते आणि त्यामुळे एकूण पारड्यात किती जागा पडत आहेत हे बघणं देखील महत्त्वाचं असेल। नक्कीच अभिषेक, तुम्ही आपल्या सोबत अशाच प्रकारे जोडलेले राहा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।